चला मित्रांनो, कापूर वनस्पतीची ओळख आणि कापूर वनस्पतीचे फायदे सांगणारे थोडक्यात आपण. कापूर वनस्पती तुम्हाला घरापाशी लावल्यावर घराचं वातावरण शांत राहतं, सुखमय राहतं, घरात लक्ष्मी टिकल्या जाते, नकारात्मक शक्ती घरातून पळून जाते आणि सुख समाधान लागतं. जसं आपण घरामध्ये एखादी अगरबत्ती, धूप, कापूर जाळतो, तसं घरामध्ये कापूरात जाळला असल्यावर डोळेनं नाही दिसणाऱ्या शक्त्या घरामध्ये प्रवेश करत नाहीत आणि घरामध्ये त्याच्यामुळं वाईट शक्ती निघून गेल्यामुळं तुम्हाला घरामध्ये सुख समाधी लागते आणि पैसा घरात टिकून राहतो. ह्याच्यात काही वाद नाही मित्रांनो. आणि कापूर वनस्पती मोठं झाड होतं. दुसरी गोष्ट, मोठं झाड झाल्यानंतर ह्याचे पानं, ह्याचे फुलं, लाकूड, साल काही बी असू द्या, घरामध्ये ह्याची धुरी केल्यानंतर घरातल्या हवेतले किटाणू, जे डोळ्यानं नाही दिसणारे बॅक्टेरिया, हे सर्व त्याचा नायनाट होतो आणि घर सुरक्षित राहतं. ह्याची फांदी, ह्याचं लाकूड तुम्हाला घरामध्ये दारात टांगल्यानंतर दारातून येणाऱ्या वाईट शक्त्या रोखल्या जातात. जसं आपण पांढरीचा वृक्षाचा वापर करतो हातामध्ये काठी घेतल्यावर, तसं ह्याच्यात हातातली काठी, ह्याचा मनी वापर केल्यावर वाईट शक्तीचे वार होत नाहीत. ती बी तेवढीच गोष्ट खरी आहे मित्रांनो. हे झाड एकदम भरपूर असं उंच होतं, ह्याचं आयुष्य भरपूर आहे, 100 वर्षे जगतं. चिंच, आंबा, उंबर, पिंपळ, वड अशा प्रकारे उंच झाड जाणार आहे. तुम्हाला घर, रान, उंबर ही विहिरीवर, कुठं मठामध्ये अशा ठिकाणी लावायचे झाड, नदी, नाला, वडा, काडा, शेतात अशा ठिकाणी झाड लावून घ्यायचे मित्रांनो. ह्याची ओळख बघा, महागाल्या बाजूनं पांढऱ्या प्रकारचं असते, मोरून हिरवं पान आहे आणि पानामध्ये कडक पान आहे, मागून पांढरं पान आहे बघा मित्रांनो, मोरून हिरवं पान आहे. ह्याची फांदी बघा, ह्याची फांदी हिरवीगार आहे. आपण छोट्या बॅगमधून आलेलं आहे. पानाला हात लावलेले कसा चरचर आवाज येतो की कडकपणा पानामध्ये असल्यामुळं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याचं लाकडाचे ह्याचे हवन केल्यानंतर तुम्हाला कुठलीही दैवशक्ती लवकर प्राप्त होती. तुम्हाला कुठलं हवन करताना प्रत्येक हवनामध्ये ह्याचे पान, लाकूड, फुलं जी भेटतील ती हवनामध्ये टाकायचे. तुमचं हवन एकदम पॉवरफुल आणि मंत्र जप एकदम पॉवरफुल होतो मित्रांनो. जसं आपण आहुती देतो तसं ह्याच्या सर्व गोष्टी हवनामध्ये आहुतीला चालतात. आणि एवढं मौल्यवान कापराची वनस्पती, ज्यांना कापूर वनस्पती बघितली नाही त्याने प्रत्येकापर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा आणि कापूर वनस्पतीची ओळख करून घ्या. ज्यांना कोणाला कापूर वनस्पतीचं झाड लागत असेल त्यांना आपल्याला कॉन्टॅक्ट साधा आणि झाडं घेऊन जायचे. झाड एकदम मौल्यवान आहे. घरापाशी आसपास कुठेही लावायचे. झाड भेटायचं ठिकाण हडपसर, कुंजीरवाडी, सोलापूर हवे. राम राम मित्रांनो, जय हरी.